न्यूज लोकमध्ये 18 चॅनल वगैरे अशा काही मराठी चॅनलवर आता तो वकील जो आहे वैष्णवी हगवण प्रकरणातला त्याच्या फ्लॅशबॅक मिळतात. महिलांनी त्याला झापलं, सुनावलं, त्याच्या भानगडी बाहेर काढल्या, तो वकील किती बोगस आहे, त्याची सनद रद्द करा. माझं हे सगळ्या महिलांना एक आणि मीडियाला पण एक विचारायचा प्रश्न. महेश गजेंद्र गडकर विरुद्ध डॉक्टर मनीषा जोशी 138 केसमध्ये जी केसच बोगस होती, पेमेंट सगळं झालं होतं, त्यांनी माझ्या मिसेसवर केस केली. माझ्या मिसेसनी वकील लावले नंदू फडके. नंदू फडकेंनी नीट काम केल्यामुळे तिने ॲडव्होकेट चिंतामणी घाटे लावले. माझा सख्खा भाऊ तेव्हा बॉम्बे औरंगाबाद हायकोर्टचा चीफ जस्टिस सेक्रेटरी होता, त्याच्याकडे पण ती गेली. गजेंद्र गडकर अण्णा हजारेकडे गेला, मनशक्तीकडे गेला. 138 केस भयानक बदनामी केली. तो प्रदीप देडकर, अण्णा हजारेंचे अंबादास भोसले यांचा केसशी काही संबंध नाही. माझ्या बायकोला जे छळलं गेलं पुण्याच्या न्यायालयामध्ये, शेवटी तिने वकीलपत्र नंदू फडकेकडून ॲडव्होकेट चिंतामणी घाटेकडे दिलं. आणि ज्या दिवशी केस आली तर मला ह्या दोघांनी सांगितलं, दोघांनी लबाडी केली आणि हे दोघे मॅनेज झाले, नंदू फडके आणि चिंतामणी घाटे दोघे मॅनेज झाले माझ्या भावाकडून. आणि माझा भाऊ औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसच्या केबिनमध्ये बसून माझ्या बायकोचा छळ करतोय. आणि या दोघांनी मला काय सांगितलं त्याला की हे तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात बरं का, तुम्ही कोर्टाच्या बाहेर उभे आहात. आणि माझ्या बायकोला पूर्ण कोर्टात एकटं घेरलं. पण तो जो जज होता ना, तो फार हुशार होता. त्याच्या लक्षात आलं की ह्या डॉक्टर महिला प्रवचनकार आहे ज्ञानेश्वरी, हिला घेरलं गेलेलं आहे. त्यांनी त्या महेश गजेंद्रकडे सांगितलं की तुला आज जायचं आहे का, सांग, तुझे पैसे आलेले आहेत, हां, तुला DD पाठवलेलं आहे, तुला कुरिअर दिलेलं आहे, तुला बिझनेस दिलेला आहे. एका महिला डॉक्टरला तू वकील फोडून अशा ट्रॅप लावतो का, तुला काय वाटलं आम्ही कळत नाही का? तर त्या जजनी त्याला धमकी दिली. महेश गजेंद्रकडला विचारा. तर त्या काळामध्ये माझ्या मिसेसचा जो छळ झाला, वकिलांनी जी फसवणूक केली, कोर्ट कचेऱ्यात अडकवलं, तिची जी बदनामी केली, मी 50 नावं घेऊ शकतो काय काय छळ झालेले आहेत. हे तर फक्त एक उदाहरण आहे. अक्कलकोट कोर्टात काय छळ झाला, तिला कसे ट्रॅप लावले गेले, तिला माझ्यापासून तोडण्यासाठी काय काय गोष्टी केल्या गेल्या, तिच्यावर बोगस केसेस कशात लागल्या, पेपरमध्ये न्यूज कशा दिल्या गेल्या. माझं रोहिणी खडसे, अंजली दमानिया आणि ज्या काही महिला सुषमा अंधारे जे बोलता येत नाही या वकिलाबद्दल, माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे आणि सगळ्या न्यूज चॅनल्सच्या मराठी, की तुम्ही माझ्या बायकोची केस घेणार का? मी तुम्हाला वकिलांची नावं देतो, त्यांचे पेमेंट देतो, कोर्ट केस देतो. तिला कसं छळलं, तिला कसं संपवण्याचे प्रयत्न केले, तिला आत्महत्येला कसं प्रवृत्त केलं, तिचं घर कसं लुटलं, तिचे कपडे कसे लुटले, तिची कशी बेइज्जती झाली, तिच्यावर मानसिक आणि शारीरिक हल्ले कसे झाले, सगळं देतो तुम्हाला. मी अण्णा हजारेंच्या विरुद्ध क्वेश्चन करायला घेतो, अण्णा लपून बसले होते. तुम्ही येता का समोर? सुषमा अंधारे, रोहिणी खडसे, अंजली दमानिया, डॉक्टर मनीषा जोशींच्या बाजूने उभे राहता का? मीडियावालून तुम्हाला काही लाज शरम आहे का? तुम्हाला पॉलिटिकल वरतून बॉसने सांगितलं पैसे मिळाले की तुम्ही घेता न्यूज स्टोरी. तुम्हाला जरा लाज शरम असेल ना